ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। मिस युनिव्हर्स 2025 मध्ये मेक्सिकोच्या फातिमा बॉशने बाजी मारली आहे। त्यानंतर फातिमावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झालाय। मात्र यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा ही वादाची स्पर्धा ठरली आहे, कारण जिने हा खिताब पटकावलाय तिलाच मूर्ख म्हणून या स्पर्धेतून काढण्याची भाषा झाली होती। नेमकं काय घडलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहूयात हा खास रिपोर्ट। मिस युनिव्हर्स 2025 अखेर ठरली आहे। संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या मिस युनिव्हर्स 2025 चा किताब मेक्सिकोच्या फातिमा बॉशला मिळालाय। 25 वर्षांच्या या सुंदरीनं जगभरातून आलेल्या स्पर्धकांना मागे टाकत मिस युनिव्हर्सच्या क्राऊनवर आपलं नाव कोरलंय। तर मिस थायलंड पहिली उपविजेती ठरली आहे। मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी भारताचं प्रतिनिधित्व मणिका विश्वकर्मानं केलं होतं, पण ती टॉप 12 मध्ये पोहोचू शकली नाही। राजस्थानची मणिका स्विमसूट फेरीनंतर स्पर्धेतून बाहेर पडली। दरम्यान मिस युनिव्हर्सचा क्राऊन पटकावणारी 25 वर्षांची फातिमा बॉश फर्नांडिस ही टबास्को मधील सॅन्टियागो दे टिपा या शहरातील रहिवासी आहे। ती टबास्कोची पहिली मिस युनिव्हर्स मेक्सिको ठरलेली होती। फातिमानं 13 सप्टेंबर 2025 रोजी ग्वाडलजारा इथे हा किताब जिंकला होता। फातिमाने मेक्सिको मधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलंय। फातिमा बॉश एक मॉडेल आणि डिझायनर आहे। तिने 2018 मध्ये टबास्को मध्ये फ्लोर दे ओरो हा किताबही जिंकला होता। यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा तिथे झालेल्या वादानंही चांगलीच चर्चेत राहिली। 4 नोव्हेंबरला सॅशिंग सेरेमनी होती। या सेरेमनीत फातिमा बॉशचा थायलंडचे पेजंट डायरेक्टर नवात इत्सरा ग्रिसिल यांच्यासोबत वाद झाला होता। नवात यांनी फातिमाला मूर्ख म्हटलं होतं। फातिमा थायलंडला प्रमोट करणाऱ्या पोस्ट करत नाही असा दावा करत त्यांनी फातिमाला मूर्ख म्हटलं। त्यामुळे फातिमा ही चांगलीच संतापली होती। नवात महिलांचा आदर करत नसल्याचं ती म्हणाली। त्यानंतर नवात यांनी फातिमाला बाहेर काढण्याचे आदेशच सिक्युरिटीला दिले। अपमान झाल्यामुळे फातिमा भडकली आणि स्पर्धा सोडून निघून गेली। या वादानंतर फातिमा मिस युनिव्हर्स ठरल्यामुळे आता चांगलीच चर्चा रंगली आहे। स्पर्धेतील वाद इथेच थांबला नाही। स्पर्धेतील 2 परीक्षकांनी राजीनामे दिले। त्यापैकी एका परीक्षकानं निवड प्रक्रियेमध्ये गडबड झाल्याचा आरोप केला। फ्रेंच वंशाचे लेबनीज संगीतकार ओमार हारफुश यांनी आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून 8 सदस्यांच्या ज्युरीमधून राजीनाम्याची घोषणा केली। त्यांनी आरोप केला की शुक्रवारी अंतिम स्पर्धेपूर्वीच एका गुप्त समितीनं स्पर्धक स्टेजवर येण्याआधीच अंतिम स्पर्धक निवडले होते। हाशफूर यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासातच फ्रान्सचे माजी फुटबॉलपटू क्वाड मेकेलेंनीही अनपेक्षितपणे वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेण्याची घोषणा केली। मिस युनिव्हर्स संघटनेनं हारफुश यांचे आरोप फेटाळले आणि कोणत्याही बाहेरील गटाला अंतिम स्पर्धक निवडण्याचा अधिकार देण्यात आला नसल्याचं सांगितलं। दरम्यान मिस युनिव्हर्सच्या ऑर्गनायझेशननं या वर्षीच्या बक्षिसाच्या रकमेची घोषणाही केली नाही, पण विजेत्याला $2,50,000 इतकी रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात येते। बक्षिसांसोबतच यंदाच्या मिस युनिव्हर्सला महिन्याला $50 लाख म्हणजे $42 लाख प्रति महिना इतका पगार मिळेल। इतकंच नाही तर मिस युनिव्हर्स पॅकेज मध्ये एक अलिशान अपार्टमेंट, एक कार, एक पर्सनल स्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्टही मिळणार आहे। एकंदरीत मिस युनिव्हर्स ठरलेल्या फातिमाची पहिल्या वर्षाची कमाई 7 ते 8 कोटी रुपयांपेक्षाही जास्त असण्याचा अंदाज आहे। एकंदरीतच मिस युनिव्हर्स स्पर्धेत फातिमानं बाजी मारली असली तरी ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यातच सापडली होती। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।